नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आहे झटपट तयार होणारी अशी कोबी टमाटरची पातळ रस्सा भाजी। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तर चला आपण इथे रेसिपी सुरू करूयात। त्यासाठी मी इथे 1 पाव कोबी कट करून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। नंतर एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं। तेल तापल्यावर आपल्याला त्यामध्ये आपला कोबी घालून घ्यायचा आहे। वरून चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, थोडी हळद पावडर घालून 5 ते 6 मिनिटे आपल्याला कोबी झाकण ठेवून मस्त वाफेवर शिजू द्यायचं आहे। तर चला आपण इकडे मसाला तयार करूया। त्यासाठी मी इथे सुकं खोबरं कट करून घेतलेलं आहे। खोबरं आपल्याला तव्यावर मस्त थोडंसं तेल घालून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। नंतर इकडे आपल्याला 2 मोठे आकाराचे कांदेसुद्धा लागणार आहे, ते मी कट करून घेतलेले आहे। कांदासुद्धा तव्यावर थोडंसं तेल घालून मस्त खरपूस भाजून घ्यायचा। त्यामध्ये लसूण आणि अद्रकसुद्धा मी 2 मिनिटे तव्यावर परतलेला आहे। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला मसाला मस्त बारीक करून घ्यायचा आहे। नंतर गॅसवर एक कढई ठेवायची। कढईमध्ये आपल्याला फोडणीला लागेल तेवढं तेल घालायचं। तेल तापल्यावर एक तमालपत्र घातलेलं आहे। त्यानंतर आपल्याला आपला मसाला जो बारीक करून घेतलेला आहे तो सुद्धा तेलामध्ये सोडून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये मसाला परतल्यावर त्यामध्ये नंतर आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे धना पावडर मी घेतलेली आहे। नंतर मसाला 2 ते 3 मिनिटे परतल्यावर त्यामध्ये आपल्याला आपला जो टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे। नंतर मोठा गॅस करून टोमॅटो मस्त 2 मिनिटे परतल्यावर त्यामध्ये आपल्याला आपला जो कोबी शिजवलेला होता तो सुद्धा घालून घ्यायचा। थोडंसं मीठ घालायचं आणि तुम्हाला लागेल तेवढं पाणी घालायचं आहे। मी इकडे अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे। नंतर भाजीला मस्त उकळी येऊ द्यायची आणि मीठ थोडंसं कमीच वापरायचं, कारण मीठ आपण आधीसुद्धा कोबीमध्ये घातलेलं आहे। तर अर्धा चमचा मी इथं मीठ घातलेलं आहे। नंतर आपल्याला थोडीशी वरून मस्त हिरवीगार कोथिंबीर घालायची आणि भाजीला मस्त उकळी द्यायची। तर तयार आहे आपली झटपट पातळ कोबी टमाटरची रस्सा भाजी। तर रेसिपी